तर काय करायचं, एक पॅन घ्यायचा आहे, त्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडे शेंगदाणे ना भाजून घ्यायचे. एक जवळपास 3-4 मिनटं ना आपल्याला मोठ्या आचेवरच त्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा मस्त भाजले गेलेले. आता याला काय करायचं, आपल्याला थंड करायचं आहे आणि याच्यावरचे साल आहेत ना पूर्ण काढून घ्यायचे आहेत बरं का. तर त्याला आहे ना एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ना थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत आपल्याला आणि एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचं. याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही बरं का. तर बघा हे असं इतकं बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली ना थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला आहे ना मीठ नाही टाकलं त्याच्यामध्ये. आता याला परत एकदा फिरून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं थोडंसं विसरलो होतं मी. आता याला ना फिरून घ्यायचं आहे मस्त परत. तर असे वांगे घ्यायचे आहेत आपल्याला, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यावरचे देठं वगैरे जर खराब असतील ना तर देठं काढून घ्यायचे, काटे वगैरे त्याच्यावरचे काढून घ्यायचे एकदम व्यवस्थित बरं का. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, त्या वांग्याला ना आपल्याला असं चिरा मारून घ्यायचे 4. हे बघा अशा 4 चिरा मारून घ्यायच्यात आणि एक वेळेस बघून घ्यायचं कीड वगैरे आहे का नाही मध्ये. ठीक आहे. तर बघा अशा रीतीने चिरा मारून घ्यायच्यात. ते पूर्ण आहे ना असं देठापर्यंत नका नेऊ बरं का, थोडाशा आहे ना वरतीच ठेवा. नाही तर काय आहे त्याच्यात मसाला भरताना ना मग ते पूर्ण 2 तुकडे होतील त्याचे, तसं नका होऊ देऊ. आता काय करायचं, हा जो आपण मसाला केला आहे ना तो त्याच्यामध्ये भरायचा आहे बघा असा. तर बघा अशा रीतीने तो मसाला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि त्याला ना असं जोरात आहे ना थोडंसं प्रेस करायचं आहे ताकद लावून. म्हणजे कसं तो एकदम छान चिटकला जातो आणि नंतर बाहेर येत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने ना सगळे वांगे आपल्याला करून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीने जितका होईल तेवढा मसाला ना याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. हे बघा आता काय करायचं, एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ना अशी एक रिंग ठेवायची आहे. रिंग ठेवा किंवा प्लेट ठेवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या पाणी आहे ना त्या रिंगच्या वरती किंवा प्लेटच्या वरती नाही आलं पाहिजे. आणि आता त्याच्यावरती ना अशी एक प्लेट ठेवायची आपल्याला आणि हे वांगे जे आहेत ना हे आपल्याला त्याच्यात ठेवून द्यायचे आणि याला वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम छान. त्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं सुरुवातीला आपण वाफवून बघू आणि त्याच्यानंतर जर लागलंच तर परत आणखी एक 5-1 मिनटं वाफवून घेऊ. आता त्याला झाकण लावून वाफवून घ्यायचे मीडियम टेम्परेचरवर, मीडियम गॅसवर एक 15 ते 20 मिनटं. तर बघा बरोबर 20 मिनटं झालेत आणि मस्त वाफवलेले आहेत आपण त्याला. हे ना असे सॉफ्ट लागले पाहिजे बरं का. आणि ना एक वेळेस चेक करायचं असेल ना तर असं देठाचा जो भाग असतो ना जाड त्याच्यामध्ये ना असा चाकू घालून बघायचं आहे ना, असा हल्ला बाहेर आला ना की समजून घ्यायचं आपले वांगे झालेले आहेत. आणि 20 मिनटं आहे ना पुरेसे आहेत या वांग्यांना शिजायला. आता गॅस बंद करायचा. आता एक कढई घ्यायची, तिला मस्त गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि तेलाला एकदम मस्त गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यात ना थोडी मोहरी टाकायची आहे, थोडं जिरं टाकायचं आहे आणि एक कांदा बारीक कापलेला फ्राय करून घ्यायचा आपल्याला. एक लाईट गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा मोठ्या आचेवरच. आता त्याच्यामध्ये ना 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकायची आपल्याला. एक छोटा टोमॅटो असा बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आहे. त्याला पण 1 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. मोठ्या आचेवरच करायचं बरं का. हे बघा एकदम बढिया फ्राय झालेलं आहे. आता काय करायचं, गॅस आहे ना बारीक करायचा आपल्याला. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट एक जवळपास 1 चमचाभर, व्हेज ग्रेव्ही मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे. आता गॅस थोडासा वाढवायचा आणि त्याला पण 1 मिनटं आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे.
थोडंसं आहे ना पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कसं मसाला फ्राय व्हायला ना मदत होती आणि तो तळाला लागलेला मसाला पण निघून जातो मस्त. आणि त्याचा ॲसिडिकपणा जो आहे ना मसाल्याचा, हा असा फ्राय केल्यानं कमी होऊन जातो. हे बघा किती मस्त तेल सुटलं आहे बघा, मसाला एकदम मस्त फ्राय झालेला आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना 2 चमचे ना नॉर्मल दही आपल्याला टाकायचं आहे. हे बघा 2 ते 2.5 चमचे, ठीक आहे. याला पण आता मस्त मिक्स करून घेऊ एक वेळेस. एक वेळेस आहे ना ही रेसिपी आहे ना या पद्धतीनं बनवून बघा मित्रांनो, इतकी जबरदस्त लागते ना. त्याला 1 मिनटं मोठ्या आचेवर ना मस्त फ्राय करून घेऊ. तर बघा त्याच्यामध्ये ना कसुरी मेथी टाकून घ्यायची आपल्याला. कसुरी मेथी ना थोडीशी जास्त टाका बरं का, कारण कसुरी मेथीचा फ्लेवर इतका मस्त लागतो ना. पाणी आहे बघा त्याच्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. थोडंसं पाणी टाकू आपण, थोडीशी फक्त ग्रेव्ही वाढवायची आहे, एकदम थोडंसं अर्धा कप. आणि आता त्याला एक थोडीशी उकळी फुटू देऊ. हे बघा ही कन्सिस्टन्सी पाहिजे, खूप पातळ नाही पाहिजे. याला आहे ना थोडंसं पाणी याच्यातलं थोडंसं आटून घेऊ आपण. हे बघा बरंचसं पाणी आटलेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे एकदम. आता त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं कमीच टाका, कारण आपण वांग्यामध्ये ना मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे बरं का. एक वेळेस आहे ना त्याला मस्त प्रॉपर मिक्स करून घेऊ. ही भाजी आहे ना तुम्ही खरंच सांगतो, तुम्ही एक वेळेस ट्राय करा. वांगे आहे ना तुम्ही दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने बनवणार नाही नंतर. आता गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये ना हे आपले वांगे असे एकदम हळूहळू सोडायचे आहेत बरं का. हे बघा, आणि फक्त आहे ना हलक्या हाताने फक्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुटले नाही पाहिजे. हे बघा, तर त्याच्यामध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि हे बघा किती सुंदर आपले वांगे दिसत आहे. याला तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत. हे बघा किती सुंदर रेसिपी आहे, कुणाला आवडणार नाही सांगा. हे बघा, तर अशा पद्धतीने वांगे एक वेळेस करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.